जय शिवराय. मी वैभव जाधव. 19 फेब्रुवारीला मी धनच्या अकाउंटमध्ये ₹10,000 कॅपिटल ॲड करून 10K ट्रेडिंग चॅलेंज हे चॅलेंज 30 दिवसासाठी घेतलेलं आणि हे चॅलेंज फायनली 25 एप्रिलला एंड झालं आणि या चॅलेंज दरम्यान मी प्रत्येक दिवशी म्हणजे पहिल्या दिवसापासून 30व्या दिवशीपर्यंत इरेस्पेक्टिव्हली त्या दिवशी प्रॉफिट असो किंवा लॉस असो प्रत्येक दिवशी फुल डिटेलमध्ये PNL, YouTube आणि Instagramच्या माध्यमातून दाखवलेला आणि त्या दिवशी त्या ट्रेडच्या पाठीमागं काय लॉजिक होतं याचा डिटेलमध्ये व्हिडिओ पण YouTubeवर अपलोड केलेला हे तुम्ही बघितलं असते. पण भरपूर जणांच्या मला रिक्वेस्ट आल्या की फुल डिटेलमध्ये 30 डेजचा कंप्लीट PNLचा व्हिडिओ तुम्ही अपलोड करा. त्यामुळेच हा व्हिडिओ मी बनवतोय. पण मित्रांनो, व्हिडिओ पुढे जाण्याआधी माझी एकच रिक्वेस्ट आहे की फक्त प्रॉफिट लॉस बघून तुम्हाला काही त्याचा फायदा होणार नाही. पण या ट्रेडिंग जर्नीमध्ये मी काही रूल फॉलो केले, कसं मनी मॅनेजमेंट फॉलो केलं हे तुम्ही बघितलं तर हे तुम्हाला तुमच्या येणाऱ्या ट्रेडिंगच्या जर्नीत प्रॉफिटेबल होण्यासाठी नक्की हेल्प करते. त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता फुल बघावा हीच माझी विनंती आहे. आणि चला आपण आता लॅपटॉपच्या स्क्रीनवर जाऊया आणि फुल डिटेलमध्ये PNL बघूया. धन्यवाद. काही डाऊट राहिली यासाठी मी पहिल्यांदा धनमध्ये इथून लॉग इन करतो गुगलवर टाईप करून. धनमध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला या मोबाईल ॲपवरून हा QR कोड स्कॅन करायला लागतो. तर मी तो स्कॅन करून पहिल्यांदा लॉग इन करतो. तर हे आहे धनचं टर्मिनल. यात आपण लॉग इन झालेलो आहे. इथं राईट कॉर्नरमध्ये नाव बघितलं तर वैभव दिसत असेल. हे अकाउंट माझं स्वतःच्याच नाव आहे आणि आपल्याला PNL बघण्यासाठी या मनीवर क्लिक करून मनी सेक्शनमध्ये जावे लागेल. मनीमध्ये तुम्हाला मार्जिन अवेलेबल ₹26,715 दिसत असेल आणि हे ट्रेडिंग चॅलेंज आपण ₹10,001 ॲड करून चालू केलेलं आणि आत्ता कॅपिटल आपलं 26,615 आहे. आणि फुल PNL बघण्यासाठी आपल्याला मनी सेक्शनमध्ये ट्रेडर्स डायरी या टॅबमध्ये जायला लागेल. तर ट्रेडर्स डायरी आपण ओपन करूया. ट्रेडर्स डायरीमध्ये इथं आपल्याला आता फुल आपला PNL प्रत्येक दिवसानुसार इथं ओपन झालेला दिसत असेल. आणि हे ट्रेडिंग चॅलेंज आपण 19 फेब्रुवारीला चालू केलेलं. त्या दिवशी ₹501 प्रॉफिट झालेला. त्यानंतर 20 फेब्रुवारीला बघितलं तर 20ला 1055चा प्रॉफिट झाला. 21ला 906चा लॉस झाला. तुमच्या काही डाऊट नसावा यासाठी हे पेज एकदा मी रिफ्रेश करून पण आपण पुन्हा हे बघूया. तर पेज रिफ्रेश करतो मी. पेज रिफ्रेश केल्यानंतर आपण पुन्हा एकदा ह्याच्यावर आलो आहे मनी सेक्शनवर. इथं मार्जिन दिसत आहे. पुन्हा एकदा आपल्याला ट्रेडर्स डायरीमध्ये जावे लागेल आणि ट्रेडर्स डायरीमध्ये पुन्हा एकदा आलो आहे आपण आणि इथं तुम्हाला प्रत्येक दिवसानुसार PNL दिसतोय. 20 तारखेला बघितलं तर 501 होता. 26ला लॉसचं बघूया 377 लॉस होता. 29ला आपलं ₹815 प्रॉफिट होतं. अशा प्रकारे शेवटच्या दिवशी आपलं ट्रेडिंग चॅलेंजच्या ₹2147 प्रॉफिट होतं. आणि तुम्ही यावर क्लिक करून प्रत्येक दिवसाचं पण डिटेल बघू शकता. 501वर आपण क्लिक केलं 19 फेब्रुवारीचे तर डिटेल आल्या. त्या दिवशी ₹40 ब्रोकरेज, 2 ट्रेड झालेलं, ₹16 ऑर्डर चार्जेस लागलेलं. आणि व्ह्यू डिटेलमध्ये आपण क्लिक केलं तर इथं व्ह्यू डिटेलमध्ये बाकी सगळ्या डिटेल पण येतात की किती रुपयाला आपण ट्रेड एक्झिक्यूट केलेला. तर इथं बघितलं तर बँक निफ्टीत 46,500चा कॉल आपण एका लॉटमध्ये 338ला बाय केलेला, 372ला एक्झिट केला. हे पण इथं आपल्याला फुल डिटेलमध्ये दिसतंय. आपण बॅक टू ट्रेडर्स डायरीमध्ये जाऊ. फेब्रुवारी महिन्यात आपण टोटल 5 दिवस प्रॉफिट केलेला, 3 दिवस लॉस होता आपला. त्यानंतर मार्चमध्ये आपलं प्रॉफिट 5 दिवस होतं आणि 4 दिवस लॉस होता. आणि या सगळ्या 3 महिन्यात आपल्याला एप्रिल महिन्यात जवळजवळ 9 दिवस प्रॉफिट आहे आणि 4 दिवसच लॉस आहे. आणि त्याबरोबरच इथं प्रत्येक दिवसाचं डिटेल पण तुम्हाला दिसते की किती प्रॉफिट होतं. 19ला 501 होतं, 20ला 1055, 21ला 906 लॉस होता, 22ला 469 प्रॉफिट होतं आणि शेवटच्या दिवशी आपल्याला 2147चं प्रॉफिट होतं. हे पण आपण फुल डिटेलमध्ये बघू शकतोय. व्ह्यू डिटेलमध्ये क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला किती ऑर्डर आपण एक्झिक्यूट केलेल्या, किती रुपयाला एक्झिक्यूट केलेल्या आणि त्यानंतर आपण त्या कितीला एक्झिट केलं हे पण दिसतंय. आणि वर बघितलं तर इथं रिअलाइज प्रॉफिट दिसतंय. ट्रेड 12 झालेलं म्हणजे ऑर्डर 12 झालेलं हे पण दिसतंय. ब्रोकरेज 240, चार्जेस ₹153 हे सगळं इथं आपल्याला डिटेलमध्ये दिसतंय. बॅक टू ट्रेडर्स डायरीमध्ये जाऊया आणि आपण एखाद्या लॉटचं पण दिवसात बघूया. तर मार्चमधलं बघितलं आहे. मार्चमधलं बघू तर या दिवशी 4 मार्चला आपल्याला ₹1155चा लॉस झालेला. नेटमध्ये ₹80 ब्रोकरेज आणि ₹37-38चे चार्जेस, ₹1272 आपल्याला नेटमध्ये लॉस झालेला. हे पण आपण व्ह्यू डिटेलमध्ये बघितलं तर इथं ट्रेडच्या डिटेल येत आहेत. आणि याचबरोबर आपण हे प्रत्येक दिवशी याचं एक्सेल शीटवर पण मेंटेन केलेलं आहे.
प्रत्येक दिवशीचा प्रॉफिट लॉस आपण थोडक्यात एक्सेल शीट पण बघूया. ही एक्सेल शीट आपण डे 1 पासून मेंटेन केलेली आहे आणि तुम्हाला यूट्यूब व्हिडिओत पण दाखवलेलं रोज. या एक्सेल शीटमध्ये आपण इथं ट्रेडिंगचा कितवा दिवस आहे, त्यानंतर PNLच्या कॉलममध्ये आपल्याला ग्रॉसमध्ये किती PNL झालं, चार्जेस किती कट झालं इथं ते ॲड केलं आणि त्यानंतर नेटमध्ये आपल्याला किती प्रॉफिट लॉस झाला हे आपण या एक्सेल शीटमध्ये टाकलेलं आहे आणि शेवटच्या कॉलममध्ये कॅपिटल आपलं किती ग्रो होत आहे हे पण या एक्सेल शीटमध्ये मेंटेन केलेलं. फक्त मित्रांनो इथं एकच हे आहे की आपण या एक्सेल शीटमध्ये फक्त राऊंड फिगर ॲप्रॉक्स राऊंड फिगर इथं कन्सिडर केलेले आहे, कारण इथं पॉईंटमध्ये आपण फिगर घेतली नाही. म्हणजे 501 रुपये पॉईंट काय वर 50 पैसे 60 पैसे असतील तर इथं राऊंड फिगर 501 रुपये घेतलेले आहे. तसंच चार्जेसमध्ये पण 56 रुपये काय 10-20 पैसे वर असतील तर आपण इथं राऊंड फिगर 56 रुपये चार्जेसमध्ये कन्सिडर केलेले आहे. हे फक्त लक्षात घ्या. आणि हे चॅलेंज चालू करताना आपण काही रूल बनवलेले ते पण या एक्सेल शीटच्या बाजूलाच आहेत. तर रूल बघितले थोडक्यात तर 10,000च्या कॅपिटलपासून ही ट्रेडिंग चॅलेंज चालू केलेलं. आपली मॅक्स रिस्क 1000 पर डे होती. मॅक्स ट्रेड आपण 2 घेत होतो आणि आपली क्वांटिटी साईज 1 लॉटवर होती आणि 30 दिवसासाठी टोटल हे ट्रेडिंग चॅलेंज होतं. आणि हे चॅलेंजचं हे रूल आपण जवळजवळ 20 दिवस पहिले फॉलो केलं आणि 20 दिवसाच्या एंडला बघितलं तर 20 दिवसाच्या एंडला आपलं कॅपिटल जवळजवळ 13,044 रुपयाचं होतं. म्हणजे 20 दिवसानंतर आपण जवळजवळ 30%च्या प्रॉफिटमध्ये होतो. त्यामुळं थोडंफार मी ॲग्रेसिव्हली ट्रेड करण्यासाठी आणि कॅपिटल ग्रो करण्यासाठी थोडेफार रूल 20 डेज नंतर मॉडिफाय केले आणि ते रूल इथं दिलेले आहेत. ते पण बघू शकता की मॅक्स रिस्क आपण 500ने इन्क्रीज करून 1,500ची केली. मॅक्स ट्रेड आपण 4पर्यंत घेण्याचं ट्राय केलं आणि क्वांटिटी साईज पण आपण 1 ते 3 लॉटमध्ये 20 दिवसानंतर घेतलेली तुम्हाला दिसत असेल. त्यामुळं आपण प्रॉफिटवर 3,000च्या प्रॉफिटवर रिस्क घेतल्यानंतर 20 दिवसानंतर आपलं कॅपिटल ॲग्रेसिव्हली ट्रेड केल्यामुळं चांगलंच ग्रो झालं आणि आपलं कॅपिटल चांगलं ग्रो झाल्यामुळं आपल्याला 20 दिवसानंतर शेवटच्या 10 दिवसात चांगले रिझल्ट बघायला मिळालेले आहेत. पुन्हा एकदा आपण इथं ह्याच्यावर आलेलो आहे आपल्या ट्रेडर्स डायरीमध्ये. तर इथं बघितलं मित्रांनो तर टोटल आपलं 30 डेजचं ट्रेडिंग होतं आणि या 30 डेजमध्ये जवळजवळ आपल्याला 19 दिवस प्रॉफिट आहे इथं काउंट केलं तर. आणि लॉस बघितला तर लॉस जवळजवळ आपला 11 दिवस आहे. आणि आता फायनली आपण जे तुम्ही सगळं वेट करताय की ओव्हरऑल 3 महिन्याचा आपण PNL बघायचा आहे. त्यासाठी आपल्याला इथं कस्टम रेंजवर सिलेक्ट करून इथं क्लिक करायला लागेल. तर आपण कस्टम रेंजवर क्लिक करूया आणि त्यानंतर आपल्याला 1 फेब्रुवारीपासून 28 एप्रिल म्हणजे जवळजवळ 30 दिवसाचं कंप्लीट इथं आपलं प्रॉफिट लॉस आलेला आहे. आणि या दरम्यान आपल्याला बघितलं इथं तर 20,463 रुपयेचं ओव्हरऑल ग्रॉसमध्ये प्रॉफिट झालेलं. आणि या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान आपल्याला ब्रोकरेज बघितलं तर 2,620 रुपयाचं ब्रोकरेज द्यायला लागलं. त्याबरोबरच जे ऑदर चार्जेस असते ते आपल्याला जवळजवळ 1,229 रुपयाचं द्यायला लागलं. आणि या 30 दिवसात आपण बघितलं तर टोटलमध्ये 131 ट्रेड केलेलं. त्यामुळं आपलं जे कॅपिटल आपण बघितलं तर ओव्हरऑल आपण ओव्हरऑल प्रॉफिटनुसार 10,000चं कॅपिटल जवळजवळ आपण ट्रिपल केलेलं. पण ब्रोकरेज आणि ऑदर चार्जेस तर पे करायलाच लागतात. त्यामुळं आपलं नेटमध्ये प्रॉफिट बघितलं तर 16,114 रुपयाचं झालेलं आहे. आणि हे कॅपिटल पण काही कमी नाही, कारण आपल्या डिप्लॉय कॅपिटलवर म्हणजे 10,000वर हे प्रॉफिट बघितलं तर हे रिटर्न जवळजवळ 166%चं रिटर्न होत आहेत. तर मित्रांनो ही होती आपल्या ट्रेडिंग चॅलेंजची समरी. आणि ही समरी मी थोडक्यात एक्सेल शीटवर पण एक फाईल बनवून तयार केलेली आहे. तिथे जाऊन आपण थोडक्यात फाईलवर बघू. त्यामुळे तुम्हाला या ट्रेडिंग चॅलेंजचं स्टॅटिस्टिक अजून चांगल्या प्रकारे समजता येतील. हे 10K ट्रेडिंग चॅलेंजची ही समरीचं मी थोडक्यात एक्सेल शीटमध्ये बनवलेलं आहे. इथे तुम्ही बघितलं तर टोटल ट्रेडिंग डेज आपलं 30 होतं. त्यातलं आपल्याला प्रॉफिट 19 दिवस झालं, लॉस 11 दिवस झाला. त्यामुळं आपलं विनिंग पर्सेंटेज म्हणजे आपण 63% टाईम आपले ट्रेड्स विनिंगच्या पर्सेंटेजमध्ये काउंट झालं. आणि या ट्रेडिंग चॅलेंज दरम्यान आपला सगळ्यात मोठा लॉस 1,213 रुपयाचा होता. आणि त्याच्यानुसार तुम्ही प्रॉफिट बघितलं तर सगळ्यात मोठं प्रॉफिट आपलं 6,240चं होतं. म्हणजे या लॉसच्या जवळजवळ 3.5 टाईम आपलं प्रॉफिट होतं. त्यानंतर ज्या दिवशी आपला लॉस झाला तो लॉस ॲव्हरेजली 672 रुपयाचा पर डेचा लॉस होता. आणि त्यानुसार तुम्ही प्रॉफिट बघितलं तर ॲव्हरेज प्रॉफिट आपलं 1,466चं होतं. म्हणजे आपलं प्रॉफिट लॉसच्या जवळजवळ डबल होतं. त्यामुळे आपला रिस्क रिवॉर्ड बघितला तर 1:2.18चा रिस्क रिवॉर्ड बसलेला आहे. आणि आपल्याला त्यामुळं ग्रॉसमध्ये प्रॉफिट 20,460चं झालेलं आहे एक्सेल शीटनुसार. आणि आपलं ब्रोकरेज आणि चार्जेस 3,843 रुपयाचं कट होऊन नेटमध्ये आपल्याला 16,770 रुपयाचं प्रॉफिट या एक्सेल शीटनुसार इथं मिळालेलं आहे.
आणि यासाठी आपलं कॅपिटल जवळजवळ 10,000 रुपयाचं आहे आपण यूज केलेलं. त्यामुळं त्या 10,000च्या कॅपिटलवर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जवळजवळ 166%ची झालेली आहे. आणि ही रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट खूप चांगली आहे मित्रांनो. कारण इथं 10,000चं कॅपिटल दिसतंय, पण हेच जर कॅपिटल 10 लाखाचं असतं तर त्यावर 16 लाख आपल्याला जवळजवळ प्रॉफिट झालेला दिसून आला असता. टेलिग्राम चॅनलवर हे PDF बनवून अपलोड करतो. तिथं जाऊन तुम्ही ही एक्सेल शीट चेक करू शकताय. म्हणजे PDF बनवून अपलोड केल्यानंतर तिथं जाऊन तुम्ही ही एक्सेल शीट चेक करू शकताय किती प्रत्येक दिवशी किती प्रॉफिट लॉस होता आणि व्हिडिओला तुम्ही क्रॉस चेक करून पण बघू शकताय.